नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अनुभव आपले गुरु असं म्हटलं जातं. प्रत्येक अनुभवातून आपण काही ना काहीतरी शिकत जातो. काही ना काहीतरी विचार प्रत्येक अनुभव आपल्याला देत असतो. असाच अनुभव आला नीता चंद्रकांत कुलकर्णी यांना आणि त्या अनुभवातून त्यांनी मांडलेला फार सुंदर विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. आम्ही मैत्रिणी दापोलीला ट्रिपला गेलो होतो. तिथे उंच सावळा तरतरीत असा शंकर आम्हाला गाईड म्हणून मदत करत होता. अत्यंत नम्र आणि शांत होता तो. तिथेच राहणारा असल्यानं त्याला पूर्ण दापोली माहिती होतं. दिवसभर तिथे हिंडलो. संध्याकाळी शंकरनं सहजपणे विचारलं, तुम्हाला डॉल्फिन बघायला आवडेल का? इथे दिसतात? हो तर, पण पहाटेच समुद्रात लांबवर जावं लागेल, मग तुम्हाला डॉल्फिन दिसतील. खरंच? हो, पण सकाळी सकाळी लवकर निघायला लागेल. आम्ही बरं म्हणालो, खुश झालो. दुसऱ्या दिवशी शंकर यायच्यात आम्ही सगळ्याजणी तयार होतो. भल्या पहाटे निघालो. तेव्हा समुद्रात मोठ्या लाटा येत होत्या. जोरात आवाज येत होता. समुद्र इतका खवळला होता की त्याच्या आवाजाची भीती वाटत होती. तसा शंकर म्हणाला, घाबरू नका. जसं जसं पुढे जाऊ ना तसा समुद्र शांत होत जातो. काळजी करू नका. समुद्रात आत आत जायला लागलो. खरंच मग आवाज कमी झाला. आमच्या गाणी गप्पा सुरू होत्या. एका ठराविक ठिकाणी गेल्यानंतर त्यानं बोट थांबवली. वरती निळं आभाळ आणि खाली निळाशार समुद्र. बाकी आसपास काहीही नव्हतं. तो म्हणाला, आता कोणी एक शब्दही बोलू नका. काही वेळातच तुम्हाला डॉल्फिन दिसायला लागतील. क्षणातच शांतता पसरली. एकदम नीरव शांतता. खरोखर ती शांतता जाणवत होती. अजूनही काही क्षण गेले. आसपासचं पाणी आता स्थिर झालं होतं आणि अचानक समोर पाण्यावरच डॉल्फिन दिसायला लागले. त्यांचा तो खेळ कितीतरी वेळ आम्ही बघत होतो. काहीतरी वेगळं अनुभवत होतो. त्या अफाट समुद्रात चोहीकडे पाणी आणि फक्त आमची बोट आणि ते डॉल्फिन. ते सुळकन पाण्याच्या वर येत होते, नाचत होते आणि परत आत जात होते. त्यांचं ते पाणी कारंजासारखं उडत होतं. काही वेळेस शांतता असायची आणि मग पुन्हा त्यांचा खेळ सुरू होऊन रंगात यायचा. त्यांचं सहज हे नैसर्गिक कृती सुरू होती. पण ते बघताना आम्हाला विलक्षण गंमत वाटत होती. रंगून गेलो होतो आम्ही त्यात. इथे डॉल्फिन बघायला मिळतील असं आम्हाला वाटलंच नव्हतं. त्यामुळं खूप आनंद झाला होता. चला निघूया आता, असा शंकरचा आवाज आल्यावर आम्ही भानावर आलो. कोणाला परत जावंसं वाटत नव्हतं, पण बराच वेळ झाला होता. निघणं भाग होतं. येताना शंकरनं बोट परत थांबवली. थांबा, तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. खाली बघा. आम्ही सगळ्याजणी खाली बघायला लागलो. समुद्राचा तळ दिसत होता. नितळ, स्वच्छ, रंगीबेरंगी दगड, वाळू, नाजूक असे शंख शिंपले आणि त्यातले छोटे छोटे रंगीबेरंगी मासे. इकडे तिकडे त्यांचा खेळ सुरू होता. स्तब्धच झालो आम्ही. त्यांचं स्वतःचं एक जग होतं ते. अगदी भारावून गेलो. कितीतरी वेळ बघत होतो. विलक्षण, गोड, निरामय आनंद देणारं होतं ते. निसर्ग शिकवतो आपल्याला कोलाहलापासून दूर जायचं, निशब्द शांत बसायचं. मग आतलं ते अनाकलनीय, गूढगर्भी, कधी न जाणवलेलं दिसतं. त्याची स्पंदनं जाणवतात. शब्दांची गरज नसते त्यावेळी. आज ना पहाटे शंकरची आठवण आली. त्यानं दाखवलं म्हणून आम्ही ते बघू शकलो. त्याचा अर्थ समजून घेऊ शकलो. आणि असं दाखवणारा शंकर भेटला याचाही मला आनंद झाला. निघताना आम्ही त्याचं खूप कौतुक केलं. त्याला बक्षीस दिलं. तो घेत नव्हता, पण आम्हीच त्याला बळजबरीनं ते घ्यायला लावलं. मनात आलं, तो अनुभव आता आपल्याला परत कसा बरं मिळेल? मग विचार केल्यावर एक लक्षात आलं, त्यासाठी बाहेर कशाला जायला हवं? घरी पण आपल्याला शांत बसता येईल आणि तो अनुभव पुन्हा घेता येईल. मग म्हटलं बघू प्रयोग करून. शांतपणे बसले. मनात आलं, आज आपल्या अंतरंगातच जरा डोकावून बघूया. हळूहळू आत जायला लागले. मन शांत करत खोलवर गेले.
होतं का ते पारदर्शी? होतं ते स्वच्छ? लक्षात आलं की ती जबाबदारी माझी आहे, मन पारदर्शी आणि स्वच्छ करण्याचं. आता बाहेरचं जग खूप बघून झालंय, आता पुरे. मन स्वच्छ आणि पारदर्शी करणं हे इतकं सोपं नाही हो, आणि आचरणात आणणं त्याहूनही अवघड आहे. ही वाटचाल करताना मार्गदर्शन करायला, शिकवायला आपले संत आहेतच. रामदास स्वामींची आठवण झाली. बैसोनी निवांत शुद्ध करा चित्त, तया सुख अंत पार नाही. येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. ऋषीमुनी निसर्गाच्या एकांतात जाऊन तप का करत असत, याचा थोडासा उलगडा झाला. पण आपण प्रयत्न करत राहू, कदाचित, पण आपण प्रयत्न करत राहू. बघा ना, कधी न बघितलेले डॉल्फिन आम्हाला समुद्राच्या आत गेल्यावर बघायला मिळाले. तसं अंतरंगात डोकवताना, मनात आत आत जाताना इथंही असंच काहीतरी आनंद देणारं गवसेल. माहीत नसलेलं आपलंच आपल्याला काहीतरी समजेल, उमजेल, असा विचार करायचा आणि आपण अंतरंगात खोलवर जाण्याचा प्रयत्न करायचा. बाकी फळ देणारा तो आहेच. मग तुम्हीही कराल ना प्रयत्न अंतरंगात खोलवर जाण्याचा, तिथल्या शांततेचा निर्मळ आनंद घेण्याचा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.